सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आज एक तर आमच्याकडे होती सर्वपित्री अमावस्या आणि त्यावरून आज 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती पण होती। तर फॉर्च्युनेटली माझ्या नशिबाने मला आज सुट्टी मिळालेली, त्यामुळे आज जरा काम आरामशीरच चालू होतं। तर सकाळी उठून मी देवाला पाया पडली आहे। त्यानंतर आज आमच्याकडे चिकन पण होतं। चिकनचं कारण असं की आता 9 दिवस आम्हाला चिकन खायला नाही मिळणार आहे, त्यामुळे चिकन मासे सगळंच होतं। हां, आज हे सकाळी आईने मला गजरा दिला होता जो मी लावलेला। त्यानंतर मी चपाती केली, चपाती वगैरे सगळे म्हणजे आज माझा भाऊ पण येणार होता, माझी आत्या पण येणार होती आणि माझा भाचा पण येणार होता आणि माझी वहिनी पण येणार होती। सो त्यामुळे सगळेच होते, घरात येणार होते। तर हे पित्रासाठी ताट काढून ठेवलेलं आहे। एक गाईचं ताट आहे आणि एक कावळ्यासाठी ताट आहे। आणि कावळ्याचं ताट आधी काढलेलं, त्याच्यामध्ये आम्ही फिश ठेवतो, मच्छी ठेवतो। आणि गाईच्या ताटामध्ये ऑफकोर्स त्याच्यात फिश नसतं, बाकीचं सगळ्या गोष्टी असतात। सो हे ताट ठेवून बाबांनी वगैरे पूजा वगैरे केली। त्यानंतर मी आणि दिशा आम्ही खूप वेळ थांबलो। नंतर एकदा जागा पण बदलली। त्यानंतर तिकडे 2 कावळे येऊन बरोबर माशाचा तुकडा उचललेला आहे तिकडे। आणि दिशा माझी बिचारी दोन्ही हात जोडून उभी होती आणि सांगत होती त्यांना की जाऊ नका, खाल्ल्याशिवाय जाऊ नका। लिटरली ती हे बोलली आहे तिकडे। आणि त्यानंतर 2-3 कावळे आलेले, 3 कावळ्यांमधून सगळे ते नाचत तिकडे टोच मारून खाऊन गेलेले आहेत। आणि हे बघा कसं आलं बघा ते। आता आम्ही तिथेच उभे होतो आणि तिथेच ते कावळ्यांनी टोच मारलंय। पहिलं तर टोच मारला आणि नंतर ना एक आम्ही बघत होतो, साईडला गेला आणि मस्तपैकी ते पायांमध्ये असं पकडून त्यांनी ते तोडून खाल्लेलं आहे। आधी तर आम्ही कोणी कावळाच येईना बोललं तर आम्ही दुसरीकडे पहिले शिफ्ट केलं। ते शिफ्ट केल्यानंतर तिथून कावळा पूर्ण कॉल देत होता आणि नंतर आम्ही परत इथे आणून ठेवलं। तो बघा घेऊन गेला, आता तो वरती जाणार आहे आणि तो तिथं खाल्ला। नंतर दिशानी हे सरबत केलं होतं आमच्यासाठी। आता हे सरबत म्हणजे तिने जलजीरा प्लस रूह अफजा त्याचं मिक्स केलं होतं आणि एवढं सुंदर लागत होतं। आणि तो कलर किती छान आलाय बघा, बेसिकली थोडासा पिंक किंवा पीच कलर सारखा कलर आलाय। टेस्ट तर जबरदस्त होतीच, कारण दिशा छानच करते। हा माझा लाजरा गोजरा भाचा आहे जो इथे बसलाय आणि जसं त्याला समजलं की मी कॅमेरा काढून शूट करते तसं तो आईकडे पळाला आणि तिथे जाऊन लपून बसला। खूप लाजरा आहे पण खूप गोड आहे, खूप छान आहे। सो एकंदरीत अशी आमची फॅमिली आहे। आणि हा बघा, हा आता परत लाजतोय। हा दादाला खूप त्रास देत होता, जाऊया ना डॅडू, आपण जाऊया ना करत होता। जसं मी कॅमेरा काढलाय तो तसा लाजतोय। आणि हे जरा आम्ही फॅमिली फोटोसाठी बसलो होतो। सो हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स, बाबा, ती माझी आत्या आहे, माझी वहिनी, दादा, माझा भाचा। आणि हे माझं रात्रीचं जेवण आहे।